पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राला हादरवणारी माहिती समोर आली आहे। पार्थ पवार यांच्या सहभागाचा पुरावा असल्याचा आरोप केला जातोय। पार्थ पवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं। 1 जून 2021ला लिहिलेलं पत्र विजय कुंभार यांच्या हाती लागलंय। 4 वर्षांपासून पार्थ पवार यांचा या जमिनीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचं आता उघड झालंय। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं ही पत्र समोर आलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून वतनदारांच्या वारसांच्या नावे ती जमीन करावी अशी मागणी त्यांनी केली होती। त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून पार्थ पवार यांचा या जमिनीवर डोळा होता असं आता स्पष्ट झालेलं आहे। कुंभार यांच्याकडे पार्थ यांच्या जमीन प्रकरणातील सहभागाचा पुरावा असल्याचं देखील समोर आलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। जमीन गैरव्यवहारात पार्थ पवारांच्या सहभागाचा आरोप। पार्थ पवारांनी पाठपुरावा केल्याचा दावा। आरटीआय कार्यकर्त्यांनी दाखवलं पार्थ पवारांचं कथित पत्र। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्राला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे। पार्थ पवार यांनी जमिनीसाठी स्वतः पाठपुरावा केल्याचं पत्र आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जाहीर केलंय। हे पत्र पार्थ पवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लिहिल्याचा त्यांनी दावा केला। 1 जून 2021 रोजी लिहिलेल्या या पत्रात पार्थ पवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घेऊन जमीन मूळ मालकांच्या नावे करावी अशी मागणी केली आहे। एवढंच नव्हे तर 18 नोव्हेंबर 1994 रोजी तत्कालीन महसूल मंत्र्यांनी जमीन मूळ मालकांना देण्याचा आदेश दिल्याचा दावा कथित पत्रात करण्यात आला आहे की 10/11/2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे वतनदार मुख्त्यार म्हणजे शीतल तेजवानी यांनी मंत्री महसूल वगैरे त्याचा मुंडवा येथील सर्वे नंबर 88 या मिळकतीचा योग्य तो कब्जे हक्काचा सारा स्वीकारून सदर मिळकत मालकी हक्काची करण्याबाबत पत्र दिलेलं आहे। काय संबंध यांचा काही संबंध नाही, पण याच्यातले दुसरे मी 2 पुराव्यांबद्दल बोलतो। एक तर हे पत्र आहे, दुसरा परिस्थितीजन्य पुरावा। हे पत्र दिल्यानंतर 1 महिन्याभरामध्ये अमेडिया कंपनीची स्थापना झाली। डिसेंबर 28, 2020 व्यवहार करण्यासाठी थोडक्यात क्रोनॉलॉजी पुन्हा एकदा सांगा। शीतल तेजवानी पत्र कधी लिहिलं ते नजरानं भरण्यासाठी 10/11/2020 ला लिहिले। त्यानंतर हा कोविडचा काळ होता। हा कोविडचा काळ असेल। त्यानंतर 28 डिसेंबरला कंपनीची स्थापना झाली। कंपनीने आज सगळ्यात ह्या व्यवहाराव्यतिरिक्त दुसरं काही केल्याचा पुरावा नाही, म्हणजे कंपनी याच्यासाठी स्थापन झाली। पार्थ पवारांनीच केले ना, पण त्याच्या आधी पार्थ पवारांचं पत्र आहे, कंपनी नंतर झाली। कंपनी नंतर झाली, पण त्याच्या आधी पार्थ पवारांचं पत्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्थ पवार यांचा जमीन गैरव्यवहाराशी थेट संबंध नाही असं सांगत असतानाच हा दावाही खोटा ठरवणारा दुसरा पुरावाही कुंभार यांनी समोर आणलाय। झी 24 तासनं गैरव्यवहाराची बातमी 5 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसारित केली। त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीच्या नावे एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहून जमीन आमच्याच मालकीची असल्याचा दावा केला। या पत्रातही अमेडिया कंपनीच्या प्रोप्रायटरशिपच्या खाली पार्थ पवारांची सही दिसते। 6/11ला पार्थ पवारांनी पत्र दिलंय की आम्ही ड्युअली हे सगळं खरेदी केलेलं आहे, तरीही याच्या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्याने आम्ही व्यथित झालोय, त्यामुळे आम्हाला या संदर्भात खुलासा करण्यासाठी वेळ द्यावा अशा अर्थाचा खुलासा दिला का नाही। खुलासा बरोबर दुसऱ्या दिवशी 5 तारखेला आम्ही बातमी ब्रेक केली, दुसऱ्या दिवशी पार्थ पवारांनी कलेक्टरना पत्र लिहिलं। बरोबर हो। आणि ही सगळी पत्र त्याच्यावरचा सगळं जे परिस्थितीजन्य पुरावा म्हणतोय तो सगळा जुळतोय। त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून याची आता नीट चौकशी केली पाहिजे। या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया यांनीही हे पत्र म्हणजे पार्थ पवारांच्या सक्रिय सहभागाचा पुरावा असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे पार्थ पवारांची पोलीस चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। 2021 मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, त्यानंतर आताच्या घटकेला 6/11ला जे लिहिलेलं पत्र, आणि एवढंच नाही, एक जे सब रजिस्टरला पण पत्र लिहिलं गेलंय त्याची अजून कॉपी माझ्या हातात आली नाहीये, पण आली की ती देखील मी दाखवणार आहे। तर याच्या मागे सरळ अमेडिया LLP हे गेले 2 वर्ष शीतल तेजवानी बरोबर काम करत होतं। आता हे पोलिसांना समजून घ्यायचं असेल तर ठीक, नाही घेतलं तर आताच्या घटकेला FIR मध्ये
तात्काळ, मी परत म्हणते, तात्काळ पार्थ पवारचं नाव आलं पाहिजे. या प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाली आहे. शीतल तेजवानी बावधन पोलिसांच्या ताब्यात आहे, तर दिग्विजय पाटील याची पोलीस चौकशी सुरू आहे. विजय कुंभार यांच्या लेटर बॉम्बमुळे पार्थ पवारांभोवती पोलीस चौकशीचा फास अवळत चालल्याचं सांगण्यात येऊ लागलंय. निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.